लोकसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा. हा मतदारसंघ दोन कारणामुळे चर्चेत आला होता. याचं पहिलं कारण म्हणजे पंकजा मुंडे आणि दुसरं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील. लोकसभा निवडणुकीदरम्यान ह्या दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष उफाळून आला होता. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा अशी भूमिका जरांगे यांनी घेतली होती. यामुळे बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या विरोधात वातावरण निर्मिती झाली. परिणामी अटीतटीच्या लढतीत शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे विजयी झाले. या विजयात जरांगे यांचा अदृश्य हात होता अशी टीका नंतर झाली. लोकसभेतला हा संघर्ष ताजा असतानाच शनिवारी दोन्ही नेत्यांनी बीड जिल्ह्यात दोन दसरा मेळावे घेतले. हे दोन्ही नेते मेळाव्यातून काय बोलणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. मराठवाड्याच्या राजकारणाची दिशा बदलणारे मेळावे म्हणून या मेळाव्यांकडे पाहिलं जात होतं. आज अखेर सावरगाव घाट इथं पंकजा मुंडे तर नारायणगडावर जरांगेंनी आपापल्या समर्थकांना संबोधित केलं. पण हे दोन्ही मेळावे कसे पार पडले, कोण काय बोललं, सभेला कोण कोण उपस्थित होतं, थोडक्यात कोणाचा मेळावा गाजला, पंकजा मुंडे की मनोज जरांगे पाटील, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. शनिवारी सकाळपासूनच सावरगाव घाट आणि नारायणगडावर मुंडे आणि जरांगे समर्थकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. लांबून येणारे कार्यकर्ते रात्री मुक्कामाला सभास्थळी दाखल झाले होते. या दोन्ही मेळाव्यांना लाखोंच्या संख्येनं लोक उपस्थित राहणार याची कल्पना आधीच असल्यानं दोन्ही बाजूंनी जय्यत तयारी करण्यात आली होती. मनोज जरांगे यांचा नारायणगडावरील मेळावा तब्बल 900 एकरावर पार पडला. यात जवळपास 200 एकरावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण गडावर फुलांची सजावट केली गेली. इथं होणारी गर्दी लक्षात घेता आरोग्याच्या दृष्टीनं विशेष काळजी घेण्यात आली होती. 10 वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले. 100हून अधिक रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या. तसेच लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहणाऱ्या भाविकांसाठी नाश्ता आणि जेवणाची तयारी करण्यात आली होती. भाविकांसाठी 500 क्विंटल बुंदी बनवण्यात आली. नारायणगडावर मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे दसरा मेळावा घेतला. या मेळाव्याला नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजही उपस्थित होते. हेच आता पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा मेळावा 300 एकरावर पार पडला. यातल्या 200 एकरांवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. व्यासपीठापासून 150 मीटर अंतरावर 3 हेलिपॅड तयार करण्यात आले. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघंही हेलिकॉप्टरनं या ठिकाणी दाखल झाले. सावरगाव घाट इथं मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या लोकांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली गेली. लोकांच्या जेवणासाठी पिठलं भाकरीची व्यवस्था करण्यात आली. तब्बल 12 वर्षांनंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात एकत्र येत असल्यानं इथं सकाळपासूनच उत्सवाचं वातावरण होतं. पण इथल्या बॅनरवरून धनंजय मुंडे मिसिंग होते. बॅनरवर केवळ गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांचेच फोटो होते. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. पण याकडं एका राजकीय स्ट्रॅटेजीचा भाग म्हणूनही पाहण्यात आलं. धनंजय मुंडे यांना आगामी विधानसभेत निवडणुकीला सामोरं जायचंय. त्यामुळं लोकसभेप्रमाणे विधानसभेला मराठा ओबीसी संघर्षाचा फटका बसू नये, त्यामुळं धनंजय मुंडे सावध भूमिका घेत असल्याचं बोललं जातं. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला माजी खासदार सुजय विखे पाटील, शिवाजीराव कर्डिले असे नेते उपस्थित होते. पंकजा मुंडे हेलिकॉप्टरनं सभास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांची रॅली काढण्यात आली. दोन्ही बाजूनं फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. आता या दोन्ही दसरा मेळाव्यांतून कोण काय बोललं तेही बघूयात. तर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकार विरोधात एक प्रकारे रणशिंग फुंकलं. आचारसंहिता लागू होण्याच्या आधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचा अल्टिमेटमही जरांगे यांनी नारायणगडावरून दिला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. यावेळी त्यांनी मराठा समाजाकडून काही वचनं देखील घेतली. तसंच आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुख्य भूमिका घेऊ असंही जरांगे पाटील यांनी जाहीर केलं. अन्यायाविरोधात आपल्याला उठाव करावा लागेल. देवी देवतांनी उठाव केला होता. शिवाजी महाराजांनी देखील उठाव केला होता. त्यामुळे आपल्याला देखील उठाव करावाच लागणार. माझा समाज राज्यासाठी झिजलाय. राज्याला आणि देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी झुंजलाय. समाजानं स्वतःच्या हातात तलवारी घेतल्या. माना आमच्या कटल्या आणि न्याय तुम्हाला दिला. रक्त आमचं सांडलं. अन्यायाचा विनाश आम्ही केलाय. अत्याचार करणाऱ्यांचे अड्डे आम्ही उद्ध्वस्त केले. मग आमच्याच वाट्याला अन्याय का, असा सवाल जरांगे पाटील यांनी मेळाव्यातून विचारला. मी जिवंत असेपर्यंत तुमच्या डोळ्यात अश्रू बघू शकणार नाही. त्यामुळे कोणतीही जहागीरदाराची औलाद आली तरी झुकायचं नाही. कुणावर अन्याय करायचा नाही. पण समाजावर अन्याय होणार असेल तर स्वसंरक्षण करावंच लागेल असंही जरांगे यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी आपल्या विरोधात षडयंत्र रचलं जात असल्याची माहिती दिली. मला संपवण्यासाठी षडयंत्र रचून मला पूर्णपणे घेरलंय. आपल्याला न्याय मिळाला नाही तर यावेळी उलथापालथ करावीच लागणार. याशिवाय पर्याय नाही. आपल्या नाकावर टिच्चून कुठले निर्णय होणार असतील, समाजावर अन्याय होणार असेल तर त्यांना गाडावंच लागणार. समाजानं पक्ष आणि नेता करू नये. समाजाची लेकरं संपू देऊ नका.
स्वतःच्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाका. दुसऱ्यांच्या डोक्यावर गुलाल टाकण्याच्या नादात समाजाच्या लेकरांना कलंक लागू देऊ नका. मी पाया पडून सांगतोय, अशा शब्दात जरांगे यांनी मराठा समाजाला आवाहन केलं. अलीकडेच सरकारनं महाराष्ट्रातल्या 15 जातींचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची शिफारस केली. या निर्णयावरून जरांगे यांनी फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. 14 महिन्यांपासून आपला उठाव सुरू आहे. सरकारकडे गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी करतोय, पण एकही मागणी पूर्ण झालेली नाही. काही जणांनी सांगितलं, तुमच्यामुळं आमच्या आरक्षणाला धक्का लागतोय. आता काल परवा 15 मोठ्या जाती ओबीसी आरक्षणात घातल्या. आता आम्हाला धक्का लागतोय म्हणणारा कुठे आहे? आमच्यात येऊ नका म्हणणारा कुठे आहे? इतका मराठ्यांचा द्वेष का? ज्यावेळी आम्ही आरक्षण मागितलं तेव्हा एक जण म्हणाला, तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर मवियाकडून लिहून घ्या, तरच आरक्षण देतो. आता 15 जाती आरक्षणात घातल्या तेव्हा तुम्ही मवियाकडून लिहून घेतलं का, असा सवाल जरांगेंनी विचारला. तसंच सरकारकडून मुद्दाम खुन्नस दिली जात असल्याचंही त्यांनी म्हटलं. तुम्ही कितीही आंदोलन करा, कितीही झुंजा, कोटींच्या संख्येनं एकत्र या, आम्ही तुमच्या छातीवर बसून नाकावर टिच्चून त्यांचा निर्णय घेतला. तुमचा निर्णय आम्ही घेत नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, अशी खुन्नस त्यांनी आपल्या समुदायाला दिलीये. त्यामुळं त्यांना उखडून फेकावंच लागणार. आता त्यांना सुट्टीच नाही, असं म्हणत जरांगे यांनी सरकारविरोधात दंड ठोपटले. मुख्य भूमिका आचारसंहिता लागल्यानंतर सांगणार, मरेन पण तुमची मान झुकू देणार नाही, हा शब्दही त्यांनी यावेळी समाजाला दिला. आता मनोज जरांगे यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसलं असलं तरी सावरगाव घाट इथल्या पंकजा मुंडे यांच्या स्टेजवरून मात्र काहीशी सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. या स्टेजवरून पंकजा मुंडे यांच्यासह माजी खासदार प्रीतम मुंडे, आमदार मेघना बोर्डीकर, लक्ष्मण हाके, सुजय विखे पाटील, महादेव जानकर आणि धनंजय मुंडे यांची भाषणं झाली. धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला स्टेजवरील नेत्यांचा उल्लेख करत आपल्या कार्यक्रमाला कशा प्रकारे 18 पगड जातीचे लोक आलेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. 12 वर्षांनी मुंडे बंधू भगिनी एकत्र आल्यानं धनंजय मुंडे भाषणाला उभं राहताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कार्यकर्त्यांना शांत केल्यानंतर त्यांनी भगवान बाबांचा जयघोष करत भाषणाला सुरुवात केली. पंकजा मुंडेंना उद्देशून त्यांनी ये माझी लाडकी, मी खूप भारावून गेलो असं म्हटलं. महापुरुषांनी कधी जातपात बघितली नाही. गडावर आलेला प्रत्येक जण सर्व जाती धर्मातला आहे. भगवान गडाच्या भूमिपूजनाला 1960 साली यशवंतराव चव्हाण आले होते. आज विखे पाटील इथं आलेत, असं म्हणत मराठा आणि ओबीसी समाज एकत्रच आहे असं सांगण्याचा प्रयत्न धनंजय मुंडेंनी केला. तसंच 12 वर्षात वेगळा दसरा मेळावा घ्यायचं माझ्या डोक्यात सुद्धा आलं नाही, कारण जो वारसा ज्यांच्याकडे दिलाय त्यांनीच तो पुढे नेला पाहिजे, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं. पंकजा मुंडे यांनी देखील आपल्या भाषणाची लाईन हीच ठेवली. व्यासपीठावर उसाची मोळी देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यांनी मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूं असं म्हणत भाषणाची सुरुवात केली. सलाम वालेकुम म्हणत त्यांनी मुस्लिम समाजाला साथ घालण्याचा प्रयत्नही केला. माझा मुस्लिम बांधव मुंडे साहेबांचा फोटो घेऊन नाचतोय असंही त्या म्हणाल्या. मला जीवनात काही उभारता आलं नसेल, पण मी हा भगवानगड उभा केला असं म्हणत त्यांनी एक प्रकारे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांना टोला लगावला. छत्रपती घराणं, मराठा समाज आणि गोपीनाथ मुंडे यांची लिंक लावण्याचा आणि सगळे समाज कसे एकच आहेत असं सांगण्याचा प्रयत्न पंकजा मुंडेंनी केला. छत्रपतींच्या घराण्यानं देखील आम्हाला प्रेम दिलंय. मी उदयनराजेंची सभा घ्यायला गेले होते तेव्हा उदयनराजेंनी माझ्या हाताला धरून घरात नेलं, तेव्हा घरात गोपीनाथ मुंडेंचा फोटो होता, असा प्रसंग सांगत त्यांनी छत्रपती घराणं, मराठा समाज आणि गोपीनाथ मुंडे अशी लिंक लावण्याचा प्रयत्न केला. तसंच स्वराज्यासाठी सगळ्यांनीच आपलं रक्त सांडलंय. कुठल्याही एका जातीच्या लोकांनी ते सांडलेलं नाही. सर्वांनी मिळून स्वराज्य उभं केलं. त्यांनी महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला थेट जिजाऊ महासाहेब आणि सावित्रीबाई फुले यांच्या कामाशी जोडण्याचा प्रयत्न केला. आता लाडकी बहीण योजना आली आहे, पण लाडक्या बहिणींना शिकवण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं. त्यांनी आपल्या भाषणातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत दलित आणि धनगर समाजाला जोडून ठेवण्याचाही प्रयत्न केला. तसंच येणाऱ्या काळात आपण संपूर्ण महाराष्ट्रात दौरे करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आता ह्या दोन्ही मेळाव्यांचा विचार केला तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर थेटपणे हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यांनी मराठा आरक्षणावरून सरकारला अल्टिमेटम देत मराठा समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होईल असं बोलणं टाळलं. सगळे जाती धर्माचे लोक एकत्रच आहेत असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. नारायणगड इथं झालेला मनोज जरांगेंचा मेळावा आणि सावरगाव घाट इथला पंकजा मुंडेंच्या मेळाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आजचा दिवस कोणी गाजवला? याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.